आजी एक होती आजी शोधू लागली भाजी. शोधू लागली भाजी. त्याच्यावर बोट ठेवायचं. वाचे. काय लिहिलं? हम्म. 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 बरोबर आहे. हळूच. हम्म. बरोबर. घरात आली आजी. हम्म. ळला या जोडला. जोडाक्षर आहे ना भोपळ्याची. काय म्हणायचं ह्याला? भोपळ्याची. हा. केली. भाजी. भाजी. घेतली.
गेली काय आहे शेवटी? गेली पोटात. काय? भोपळा गेला पोटात. वाचते? भोपळा गेला पोटात. मी सांगितलं का वाचलं? प्रश्न वाच आता. प्रश्न पहिला. हे प्रश्न हा. हा पो पो रा को हो झो प ला पटपट वाचायचं. कुठं झोपलं मग भोपळा? उत्तर सांग. झाडावर. नाही, तू वरती. वेलीवर. हां, मग वरती वाचलं होतं नाही तर वेलीवरती झोपला. चुकीचं उत्तर सांगितल्यावर मार्क कट होतात. उत्तर बरोबर सांगायचं. इथं लिहिलेलं आहे, सगळे उत्तर इथंच आहेत, त्याच्यात शोधायचं. हे वाचलं ना तू आणि पटपट वाचायचं. कुठं झोपला भोपळा? वेली. भाजी कोणी केली? आजी. कुठला पर्याय याच्यात? कुठे आहे आजीने? इथे खालचा प्रश्न वाच. आ जे ने भा बा जी क शा जी ची ची केली. केली. शेंबडू. च आणि ज मध्ये काय समजे ना का? जी आहे का ते? ची आहे ना. आजीने भाजी कशाची केली? कुठला पर्याय आहे? हे बटाट्याची, हे वांग्याची, मेथीची, भोपळ्याची, ह्याच्यापैकी सांग. कशाची भाजी केली आजीने? काय उत्तर? भोपळ्याची. हां, मग तिथं कोणीच सांगणार नाही परीक्षेला. तुझं तू वाचायचं आणि खालची उत्तरं नीट द्यायची. समजलं? हे सगळ्याला गोल कर. मग इथं वेलीवरती, आजीनं, भोपळ्याची, सगळ्याला गोल करायचं. आणि इथं नाही का करायचं ना. औषधं घे आधी आणि मग थोडा राहू द्यात. औषधं घे थोडे आणि करा. सगळं सोपं आहे, छान छान आहे. थोड्या वेळाने सांगते. सगळी उत्तरं लिहून काढ. होत आलं मग परत उद्या बाप्पा येणार ना घरी.